नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी.ए. भाग 2 मधील भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत बी.ए. भाग 2 मधील भूगोल या विषयाचा. पेपर क्रमांक 3, सेमिस्टर क्रमांक 3. पेपरचं नाव आहे सॉइल जॉग्राफी, अर्थात मृदा भूगोल. मृदा भूगोल या पेपर क्रमांक 3 मधील आपण प्रकरण क्रमांक 1 अभ्यासत आहोत. प्रकरण क्रमांक 1, मूलभूत मृदा भूगोल, बेसिक्स ऑफ सॉइल जॉग्राफी. मूलभूत मृदा भूगोलामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत. त्यातला आपला पहिला मुद्दा चालू आहे मृदा भूगोल, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत आपण मृदा भूगोलाचा अभ्यास करत असताना मृदा भूगोल म्हणजे काय, मृदा भूगोलाच्या व्याख्या, मृदेच्या व्याख्या, मृदा कशाला म्हणायचं, त्यानंतर मृदा भूगोलाचे स्वरूप की जसं वर्णनात्मक आहे, वितरणात्मक आहे, शास्त्रीय आहे किंवा वैज्ञानिक आहे, गतिमान आहे, इत्यादी इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्या पुढचा अभ्यास आपण आज सुरू करणार आहोत, मृदा भूगोलाची व्याप्ती. ओके. आता मृदा भूगोलाची व्याप्ती अभ्यासत असताना बऱ्याच वेळा मृदा भूगोलाच्या व्याप्ती संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत किंवा वेगवेगळ्या घटकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. मृदा भूगोलाची व्याप्ती याला इंग्लिशमध्ये स्कोप असंही म्हटलं जातं, फील्ड असंही म्हटलं जातं, सब्जेक्ट मॅटर असंही म्हटलं जातं. मराठीमध्ये या शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. स्कोप म्हणजे व्याप्ती, फील्ड म्हणजे क्षेत्र, सब्जेक्ट मॅटर म्हणजे विषय सामग्री. आता पहा, मृदा भूगोलाची व्याप्ती, मृदा भूगोलाचे क्षेत्र, मृदा भूगोलाचे विषय सामग्री हे वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत किंवा समान अर्थाचे आहेत. आपण कोणत्याही विषयाची ज्यावेळी व्याप्ती पाहतो तेच त्या विषयाचं क्षेत्र असतं, तेच त्या विषयाची विषय सामग्री असते, त्यालाच आपण व्याप्ती असे म्हणतो. आता प्रत्येक विषयाची एक व्याप्ती असते किंवा त्याच्या मर्यादा असतात किंवा त्याचा आवाका असतो. मृदा भूगोलाची सुद्धा एक मर्यादा आहे की ज्या मर्यादेमध्ये मृदा भूगोल अभ्यासला जातो. याचा आवाका आहे किंवा याचं क्षेत्र निश्चित असं क्षेत्र आहे. पण याच्या अगोदर आपण पाहिलं की बाबा भूगोल म्हणजे काय, किंवा गेल्या वर्षी आपण भूगोल म्हणजे काय त्याची व्याख्या, व्याप्ती, स्वरूप अभ्यास. भूगोल या शास्त्राचा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भूगोलाची व्याप्ती, भूगोलाचे क्षेत्र फार विस्तृत आहे. पण मृदा भूगोल ही भूगोलाची शाखा आहे, ती अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आहे आणि त्यामुळं मृदा भूगोलाची व्याप्ती ही मर्यादित आहे. विद्यार्थी मित्र, थोडंसं लक्ष द्या, मी काय म्हणतोय की भूगोलशास्त्राची व्याप्ती फार विशाल आहे, फार विस्तृत आहे. मृदा भूगोल हे भूगोलशास्त्राचा एक अंग आहे किंवा एक शाखा आहे. याची व्याप्ती भूगोला इतकी विस्तृत नाही, तर ती कमी आहे, मर्यादित आहे. का तर मृदा भूगोलाच्या अभ्यासालाच अलीकडे सुरुवात झाली. प्राचीन काळामध्ये आपण भूगोलाचा जर अभ्यास पाहिला तर भूगोल या विषयाच्या अभ्यासाला प्राचीन अशा ग्रीक संस्कृतीपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे ग्रीक संस्कृतीचा आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की अरे भूगोलाच्या उत्पत्तीची मुळे ही ग्रीक संस्कृतीमध्ये पाहावयास मिळतात. म्हणजे एवढं अति प्राचीन असं भूगोलशास्त्र आहे. मृदाशास्त्र मात्र अति प्राचीन नाही, ते नंतरच्या कालखंडामध्ये, अलीकडच्या कालखंडामध्ये विकसित झालेलं आहे. विशेषतः 19व्या शतकामध्ये याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. आता तो का विकास झाला? भूगोलाचा तर विकास झाला, पण भूगोलाच्या या मृदा भूगोलाचा विकास
प्राचीन काळापासून का झाला नाही, त्याचंही महत्त्व आहे किंवा त्याचं महत्त्वाची कारणं आहेत. काय झालं की जगाच्या पाठीवरती प्राचीन काळामध्ये लोकसंख्या मर्यादित होती आणि नंतर ती हळूहळू वाढत गेली. या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, त्याचबरोबर शेतीवरती आधारित असणारे उद्योगधंदे, या उद्योगधंद्यांना कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा म्हणून शेतीकडे लक्ष देण्यात आले. शेतीसुद्धा टप्प्याटप्प्याने विकसित झालेली आपल्याला पाहावयास मिळते. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, अर्वाचीन कालखंड, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, ताम्रयुग किंवा अश्मयुग, हे वेगवेगळे. तो इतिहास इथं आपल्याला पाहायचा नाही. पण मानव पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्यावेळी तो स्थायी स्वरूपाची वसाहत करून राहू लागला, पूर्वी त्याचं भटके स्वरूप होतं, तेव्हापासून शेतीमध्ये तो सुधारणा करू लागला किंवा शेती व्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आता जगाची लोकसंख्या वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. जमिनीचं क्षेत्र मात्र वाढलेलं नाही. पण ह्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा कुठून होतो? जमिनीतून होतो, शेती व्यवसायामधून होतो. आणि म्हणून जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतसं त्या लोकसंख्येचा भार जमिनीवरती होऊ लागला किंवा शेतीवरती पडू लागला. जास्तीत जास्त लोक शेतीवरती अवलंबून होऊ लागले आणि म्हणून मग शेतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. शेतीचा विकास पहिल्यांदा झाला. आता गंमत अशी की ही शेती कशावरती आधारित आहे? जमिनीवरती आधारित आहे, मृदेवरती आधारित आहे. ओके, मृदेवरती. म्हणून शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी त्या मृदेचा अभ्यास करणं आवश्यक ठरलं. तपा की बऱ्याच ठिकाणी शेती केली जाते, पण प्रत्येक ठिकाणी केली जाणाऱ्या शेतीमधून किंवा उत्पादित होणाऱ्या मालाचं स्वरूप एकसारखं नाही. काही ठिकाणी उत्पादन जास्त, काही ठिकाणी उत्पादन कमी मिळते. याला मृदा ही तितकीच कारणीभूत आहे की एखाद्या ठिकाणी मृदा सुपीक असते किंवा जमिनीचा कस जास्त असतो, एखाद्या ठिकाणी कमी असते, किंवा काही ठिकाणी जमीन पडीक आहे, नापीक आहे, काही ठिकाणी वालुकामय मृदा आहे, काही दलदलयुक्त मृदा आहे. शेती काय सर्वत्रच जगभर केली जाते, पण अशा ठिकाणी की ज्या शेतीतून वनस्पतींची वाढ होऊ शकेल, ज्या जमिनीतून, ज्या मृदेतून, अशा ठिकाणी मात्र शेती केली जाते. आता पहा, म्हणजे लोकांची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतीचा विकास झाला, हा एक भाग. शेतीचा विकास करता करता जास्त उत्पादनाची मानवाला गरज भासली, त्यासाठी त्यानं मृदेचा अभ्यास केला, कारण शेती ही मृदेवरती अवलंबून आहे. आणि मग मृदेचा अभ्यास करता करता मृदा संशोधनावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं, जास्तीत जास्त भर देण्यात आला. आणि मग हळूहळू मृदेचा अभ्यास हा विस्तारत गेला किंवा मृदेच्या अभ्यासाचा विस्तार प्रचंड वाढला. परिणामी काय झालं की मृदेच्या अभ्यासाचे क्षेत्र वाढले आणि त्यामुळं मृदेचा वेगवेगळ्या पातळ्यावरती, वेगवेगळ्या स्तरावरती अभ्यास होऊ लागला. आता या मृदा भूगोलामध्ये किंवा मृदेमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मृदा अभ्यासामध्ये अनेक घटक समाविष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक घटक. मृदा हा एक घटक आहे, पण या मृदा घटकाचा आपण ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी त्याच्यामध्ये असंख्य घटक समाविष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आता पहा, मृदा भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासतोय, मृदा भूगोलाचे क्षेत्र आपण अभ्यासतोय, मृदा भूगोलाची विषय सामग्री आपण अभ्यासतोय. तर ह्या मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक कोणते आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे ज्यावेळी आपल्याला मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक समजतील त्यावेळी आपल्याला मृदा भूगोलाची व्याप्ती स्पष्टपणे समजेल. व्याप्ती याचा अर्थच असा आहे
की या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, ते सर्व घटक मिळून त्या विषयाची व्याप्ती ठरते, त्या विषयाचा आवाका ठरतो, त्या विषयाची मर्यादा ठरते. आता पहा, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक. मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक ढोबळमानानं या ठिकाणी फक्त 7 दिलेले आहेत, किंवा मी तुम्हाला असं म्हणेन मृदा भूगोलाचे घटक असंख्य आहेत, त्याची विभागणी मात्र 7 मुद्द्यामध्ये केलेली आहे. कोणते 7 मुद्दे? एक पहिला, मूलभूत घटकांचा अभ्यास, म्हणजे मृदेचे जे काही मूलभूत घटक आहेत त्या मूलभूत घटकांचा अभ्यास, मृदेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास हा एक पहिला मुद्दा. दुसरा, मृदेची निर्मिती व मृदेची रचना. मृदेची निर्मिती कशी होते, मृदेची रचना कशी आहे, किंवा मृदेची संरचना कशी आहे, त्याचा भाग. तिसरा मुद्दा, मृदेतील घटक आणि मृदेचे गुणधर्म. आता मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत, त्या घटकांचा अभ्यास, त्यांचं प्रमाण काय आहे. मृदेमध्ये असंख्य घटक आहेत, रासायनिक घटक आहेत, जैविक घटक आहेत, किंवा इतरही अन्य घटक आहेत. मग ते घटक कोणकोणते आहेत, कोणत्या मृदेमध्ये किती प्रमाणामध्ये आहेत घटक, त्या घटकांचा अभ्यास, आणि मग त्याला अनुसरून त्या मृदेचे गुणधर्म कोणते आहेत, मृदेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, याचाही अभ्यास. चौथा मुद्दा, मृदेचे वर्गीकरण. आता आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आपण इकडे तिकडे फिरतो, आपल्याला पाहावयास मिळतं की अरे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते किंवा दिसते. मग हे मृदेचे वर्गीकरण कशाच्या आधारावरती केलेलं असतं? वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मृदेचे वर्गीकरण मृदेच्या गुणधर्मावरती आधारित केलेलं आहे, मृदेच्या वैशिष्ट्यावरती आधारित केलेलं आहे. त्या गुणधर्मांचा अभ्यास, त्या वर्गीकरणांचा अभ्यास, क्लासिफिकेशन्स. मृदेचे प्रकार, टाइप्स ऑफ सॉइल, मृदेचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, त्या प्रकारांचा अभ्यास, त्या वितरणांचा अभ्यास. त्यानंतर मृदेची अवनती. मृदेची अवनती म्हणजे काय की मृदेचा ऱ्हास. आपण पाहतो मृदेची धूप झालेली असते, किंवा मृदेची झीज झालेली असते, मृदेचे विदारण झालेले असते, किंवा आपण पाहतो की एखाद्या ठिकाणची मृदा नापीक बनलेली असते, किंवा एखाद्या ठिकाणची मृदा आम्लयुक्त क्षारयुक्त बनलेली असते. म्हणजेच ती मृदेची अवनती होय, मृदेचा ऱ्हास होय, मृदेची धूप होय. मग या धुपेची कारणे कोणती, इत्यादी इत्यादी. किंवा मृदेची धूप म्हणजे काय, त्याची कारणे कोणती, त्याचे परिणाम काय आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास. आणि 7वा मुद्दा आहे की मृदा व्यवस्थापन. आता मृदा ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, तिची अवनती होते, तिचा ऱ्हास होतोय, ती सांभाळली पाहिजे, टिकवली पाहिजे, किंवा तिचा कस कायम राखला पाहिजे, तिचं मग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण मानवाला किंवा सर्व सजीवांचा मूळाधार ही माती आहे, मृदा आहे. हे 7 मुद्द्यामध्ये मृदा भूगोलाची व्याप्ती समाविष्ट झालेली आपल्याला पाहावयास मिळते. जे मृदा भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो असा जर प्रश्न आला तर आपल्याला हे 7 मुद्दे आठवले पाहिजेत, आपल्याला हे 7 मुद्दे समजले पाहिजेत. कारण ही 7 मुद्द्यामध्ये मृदा भूगोलामध्ये केल्या जाणाऱ्या घटकांचं वर्गीकरणच एक प्रकारे केलेलं आहे. आता याच्यातील एक एक मुद्दा आपण पाहू की बाबा नेमकं काय आहे. आता पहिला मुद्दा, मूलभूत घटकांचा अभ्यास. आता पहा, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक हे आपण काय पाहतोय, मृदा भूगोलाची व्याप्ती मधला पहिला मुद्दा, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक, त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे मूलभूत घटकांचा अभ्यास. ज्यावेळी आपण एखाद्या विषयाची व्याप्ती जाणून घेतो, त्यावेळी त्या विषयाच्या संदर्भात कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, मूलभूत घटक आहेत, त्याची जाणीव आपल्याला करावी लागते.
आता पहा, मृदा भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासतोय. तर मृदा भूगोलामध्ये कोणकोणत्या विषय अभ्यासले जातात, त्या विषयांचा पहिला जो विषय आहे मूलभूत घटकांचा अभ्यास. आता मूलभूत घटकामध्ये एक 5 महत्त्वाचे घटक आहेत. हवामान आहे, जैविक घटक आहेत, भूपृष्ठ आहे, मूळ पदार्थ आहे आणि कालावधी आहे. विद्यार्थी मित्र, मूलभूत घटकांचा अभ्यास म्हणजे मृदेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास, हे विसरू नका. मृदेचे मूलभूत घटक. आता मृदेचे मूलभूत घटक काय आहेत? आपल्याला माती हीच दिसते, पण तिचे मूलभूत घटक हे तिच्या निर्मितीमध्ये सामावलेले असतात, मृदेच्या जडणघडणीमध्ये सामावलेले असतात. म्हणजे मृदेची निर्मिती कशी होते, मृदेचा विकास कसा होतो, मृदेवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, अशा प्रकारचे ज्यावेळी आपण प्रश्न विचारू किंवा या पद्धतीचा ज्यावेळी आपण विचार करू, त्यावेळी आपल्याला समजतं की हवामानाचा परिणाम मृदेवरती होतो, जैविक घटकाचा परिणाम मृदेवरती होतो, भूपृष्ठाचा परिणाम मृदेवरती होतो, मूळ पदार्थ जे आहेत त्याचाही परिणाम मृदेवरती होतो, कालावधीचाही मृदेवरती परिणाम होतो. त्यामुळेच ही मृदा तयार झालेली असते, त्यामुळेच ही मृदा विकसित झालेली असते. मग ह्या 5 मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करू. पहिला मुद्दा की हवामान. आता पहा, हवामानात मी सरळ सरळ म्हणतो की बाबा हवामानाचा मृदेवरती जमिनीवरती परिणाम झालेला पाहावयास मिळतो. वेगवेगळ्या हवामान प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते. हे ढोबळमानानं झालं किंवा हे वाक्य सामान्य झालं, याला फारसा अर्थ नाही. हवामानाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो भौगोलिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून, त्यावेळी हवामानाचे घटक कोणकोणते आहेत ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. पहिला घटक हवामानामध्ये तापमान, दुसरा घटक पर्जन्य, तिसरा घटक वायुभार, वारे, आर्द्रता, वृष्टी किंवा बाष्प, दव, धुके, दहिवर, रहीम, गारा, हे सगळे घटक जे आहेत ते हवामानाचे घटक आहेत. आता हवामान म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणची काय म्हणते बघा, किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील हवेच्या स्थितीचं 30 ते 35 वर्ष निरीक्षण करून जे वर्णन केलेलं असतं, या ठिकाणची हवा अशी आहे, त्याला आपण हवामान म्हणतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचं हवामान ठरविण्यासाठी त्या प्रदेशातील, त्या ठिकाणातील हवेचं 30 ते 35 वर्ष निरीक्षण करावं लागतं. त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणचं हवामान उष्ण आहे, त्या ठिकाणचं हवामान कोरडं आहे, त्या ठिकाणचं हवामान मोसमी प्रकारचं आहे, त्या ठिकाणचं हवामान समशीतोष्ण प्रकारचं आहे, हे आपल्याला सांगता येतं. हे कशाच्या आधारावरती? 35 वर्ष केलेल्या निरीक्षणावरती आधारित. मग हे हवामानाचे असंख्य घटक आहेत. कोणताही एक घटकाला अनुसरून हवामानाचं वर्णन केलं जात नाही. मग हवामानामधले आपण एक 2च घटक बघू की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक तापमान आणि दुसरा पर्जन्य. आता तापमान पहा. तापमानाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीची विभागणी तापमानानुसार वेगवेगळ्या विभागामध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या कटिबंध हवामानानुसार तयार झालेले आहेत, तापमानानुसार तयार झालेले आहेत. उष्ण कटिबंध की ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे, शीत कटिबंध की ज्या ठिकाणी तापमान अत्याधिक कमी आहे, समशीतोष्ण कटिबंध की ज्या ठिकाणी तापमान मध्यम आहे. बरोबर आहे. हे सुद्धा संपूर्ण जगाची विभागणी या कटिबंधामध्ये ढोबळमानानंच केलेली आहे. पण एखाद्या कटिबंधामध्ये आढळणारा प्रदेशामध्ये सुद्धा तापमान हे आपल्याला भिन्न भिन्न आढळतं.
किंवा काही ठिकाणी तापमान जास्त, काही ठिकाणी कमी आढळतं. आता या तापमानाचा परिणाम मृदेवरती कसा होतो? जास्त तापमान ज्या ज्या प्रदेशामध्ये आहे त्या प्रदेशामध्ये त्या अत्याधिक तापमानाचा परिणाम खडकावरती होतो. खडक आकुंचन आणि प्रसरण पावतो. अत्याधिक तापमानामुळं तो प्रसरण पावतो. तापमान कमी झालं की ते आकुंचन पावतो आणि त्यामुळं खडक कमकुवत बनतो. ज्यावेळी खडक कमकुवत बनतो त्यावेळी तो एकसंघ असणारा खडक एकसंघ राहत नाही, तो दुभंगतो. त्याचे पापुद्रे अलग अलग होतात, त्याला चिरा पडतात, भेगा पडतात, तो ठिसूळ बनतो आणि मग त्याचे बारीक तुकड्यात मातीत रेतीत रूपांतर होते. म्हणजे खडकाचे बारीक मातीत रेतीत किंवा खडका एकसंघ असणाऱ्या खडकाचे छोटे छोटे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन करण्याचं कार्य तापमान करत असतं किंवा तापमानामुळे होतं. तापमानामुळे बऱ्याच वेळा रासायनिक प्रक्रिया सुद्धा होते. ह्या रासायनिक प्रक्रियेमुळे जीवजंतू जे आहेत अतिसूक्ष्म पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा जमिनीवरती ते काही वेळा वाढतात. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ आहेत की ज्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन मृदेमध्ये होतं अत्याधिक तापमानामुळे, की ज्यामुळे जमीन सुपीक बनते. म्हणजे हे अशा प्रकारचा हवामानाचा परिणाम, हवामानामधील तापमानाचा परिणाम मृदेच्या निर्मितीवरती झालेला पाहावयास मिळतो. खडकाची तुटफूट होणे, मातीत रूपांतर होणे आणि मृदा निर्माण होणे. रासायनिक प्रक्रियेमुळे जैविक जीवजंतूंची प्रक्रिया वाढणे, सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळणे आणि जमीन सुपीक बनणे. म्हणजे मृदेच्या निर्मितीमधला हवामान हा एक घटक आणि त्या हवामानामधील पहिला घटक तापमान किती महत्त्वाचा आहे याची आपल्याला कल्पना येते. दुसरा घटक हवामानामध्ये की पर्जन्य. तापमान आणि पर्जन्य हवामानामधले महत्त्वाचे दोन घटक. आता पहा, पर्जन्याचं वितरण ज्यावेळी आपण जगाच्या पाठीवरती अभ्यासतो त्यावेळी संपूर्ण जगभर पर्जन्याचं वितरण समान झालेलं नाही, असमान आहे. काही ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. याच्याशिवाय काही ठिकाणी पर्जन्याचा कालावधी कमी आहे, तर काही ठिकाणी पर्जन्याचा कालावधी जास्त आहे. जसं भारतामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो. काही प्रदेशांमध्ये एकच महिना पाऊस पडतो, काही प्रदेशांमध्ये वर्षभर पाऊस पडतो. याच्याशिवाय पावसाचं स्वरूप काय? काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो, वेळ कमी असते पण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो, जसं ढगफुटी होते. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतो, मंद स्वरूपाचा पाऊस पडतो, रिमझिम पाऊस पडतो. बरोबर. आता या पर्जन्याचा जमिनीवरती, मृदेच्या निर्मितीवरती कसा प्रभाव पडतो ते पहा. ज्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, ज्या प्रदेशामध्ये पर्जन्याचा कालावधी जास्त आहे, ज्या प्रदेशामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो, त्या प्रदेशामध्ये त्या पावसाच्या पाण्याचा आघात जमिनीवरती होतो. हा सतत जमिनीवरती पडणारा मारा, पाण्याचा मारा, त्यामुळे जमिनीचे वरचे पापुद्रे अलग होतात, म्हणजेच खडकाची तुटफूट होते, खडक दुभंगला जातो आणि त्यामुळं खडकाचा वरच्या पापुद्रामुळे निर्माण झालेला गाळ, निर्माण झालेले पदार्थ ज्या ठिकाणी संचयित होतात त्या ठिकाणी सुपीक मृदेची निर्मिती होते. म्हणजे मृदेच्या निर्मितीसाठी पर्जन्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.
याच्याबरोबरच ज्या ज्या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे त्या त्या ठिकाणी काय होतंय की जमिनीवरती पडलेलं पाणी जमिनीमध्ये जास्त खोलीवरती ते झिरपत झिरपत जातं, खाली झिरपत जातं. आणि त्यामुळं की जमिनीमध्ये असणारी वरती द्रव्ये जी आहेत ती द्रव्ये त्या पाण्याबरोबर खोलवर झिरपत जातात. आणि त्यामुळं मृदेच्या खालच्या थरामध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते आणि एक वेगळ्या प्रकारची मृदा तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे मृदेच्या निर्मितीमध्ये पर्जन्य आणि तापमान हे हवामानाचे दोन घटक अत्याधिक परिणाम करतात. या दोन घटकांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो, मृदा भूगोलामध्ये केला जातो. म्हणून हवामान हा मृदा भूगोलाच्या अभ्यासाचा मूलभूत घटक आहे. विद्यार्थी मित्र, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे मूलभूत घटक आपण अभ्यासतोय. त्यातला हवामान हा एकच घटक आज आपण पाहिला. या ठिकाणी आपण थांबतोय. आपण सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. पुढील तासाला याचा राहिलेला पुढचा भाग आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत आपणाला शुभेच्छा.